इस न्यूज के प्रायोजक हैं अफजान जूस एंड फालूदा, पेंटर चौक, बीजापुर वेस्ट, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। 1 मई महाराष्ट्र दिवस के अवसर पर आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना की ओर से सोलापुर शहर के नवीपेट परिसर में दुकानों पर लगे नेम प्लेट मराठी में ना रखने वालों पर गांधीगिरी तरीके से उन्हें फेटा बांधकर जल्द से जल्द अपनी दुकानों के नेम प्लेट मराठी में लगाने की विनंती की। आज सगळे एवढे आमचा मान ठेवून आम्हाला जे त्यांनी सांगितलं मराठी बोर्ड लावायचा, त्या आम्हाला खूप आनंद आहे आणि मनापासून आम्ही ते कार्य करू। त्याच्याबद्दल काय आता उद्यापासून मी सुरुवात करतो ना, बघू 1-2-4 दिवसात होऊन जाईल। त्या निकाल देऊन सुद्धा 6 महिने झालेले आहेत, परंतु काही व्यापारी आम्ही त्यांना निवेदनाने दिलं, काही आमच्या मनसे स्टाईलने सुद्धा त्यांना सांगितलं, परंतु काही व्यापारी अजून आपल्या त्या ह्याच्यातच वावरतात। परंतु आम्हाला एवढं पण माहीत आहे की आज देशामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे। आपल्या सोलापूरचे पोलीस आयुक्त हे शांततेचं प्रतीक आहे। अतिशय चांगले सुशिक्षित सुसंस्कृत असे आपले पोलीस आयुक्त आहेत। त्यांनी 144 कलम लागू केलेला आहे, तरीसुद्धा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन त्याचा औचित्य साधून आम्ही यांना प्रथमतः आज गांधीगिरी करून त्यांचा मान सन्मान करून त्यांना एक आठवण करून दिली की बाबा रे, या राज्यात राहता, या महाराष्ट्राची माती आहे, या मातीतून आपण भविष्यामध्ये आपला प्रपंच चालवता, म्हणून आपण या महाराष्ट्राच्या भाषेचा सन्मान केला पाहिजे, या अस्मिता जपली पाहिजे। आपणास विनंती आहे की आपण येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आपण इथं मराठी पाड्या आपल्याकडून झाल्या पाहिजेत, अन्यथा जे आचारसंहिता आहे याचंसुद्धा आम्हाला भान आहे। कारण सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था मोदी साहेबांच्या नेतृत्वाला, अखंड भारताच्या नेतृत्वाला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी आम्ही त्यांचासुद्धा सन्मान करतो। फक्त आमची एक विनंती आहे, वजा समजून येथील सोलापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी याचा एक दखल घ्यावी, अन्यथा निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल दाखवल्याशिवाय राहणार नाही।